2 एप्रिल 1979 रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात कापसी बुद्रुक या छोट्याशा खेडेगावात नरेंद्रचा जन्म झाला. लहानपणापासूनच कला क्षेत्रातील मिळेल ते काम करून नरेंद्रने स्वावलंबनातून शिक्षण पूर्ण केले. MGMच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी 3 सुवर्ण पदकांसह नांदेड विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून पदव्युत्तर पदवीकरिता सुवर्ण पदक मिळवणारे डॉक्टर नरेंद्र बोरले पवार आज भारतातील एक नामवंत चित्रकार आहेत. आपल्या कलेच्या ध्यासापोटी सतत त्याच वाटेने मार्गक्रमण करीत त्यांनी फाईन आर्ट या क्षेत्रात PhD मिळवली आहे. ते उत्कृष्ट चित्रकार, छायाचित्रकार व सृजनशील लेखक आहेत. सातत्याने कलेच्या क्षेत्रात झोकून देणाऱ्या या व्यक्तीची देश विदेशात 7 एकल चित्र प्रदर्शने झाली आहेत. जगातील जवळपास 18 देशातील कला रसिकांनी त्यांची चित्रे संग्रहित केली आहेत. जागतिक कला क्षेत्राचे माहेरघर असणाऱ्या पॅरिस व एम्स्टरडॅम यासारख्या युरोपियन देशांनी देखील त्यांच्या कलेची आवर्जून नोंद घेतलेली आहे. डॉक्टर नरेंद्र बोरले पवार हे अनेक गौरवपूर्ण पारितोषिकांचे मानकरी आहेत. सन 2009 मध्ये त्यांनी डू ऑर डाय ही दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरील चित्रांची मालिका प्रदर्शित केली होती. त्यासाठी भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या ग्राफिटी या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक केंद्रीय वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्या हस्ते देण्यात आले. कलेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सन 2009 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तसेच सन 2016 मध्ये राज्य शासनाच्या विविध उपक्रमांना दिलेल्या क्रिएटिव्ह सेवांबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनास जवळपास 16 वर्षांची सलग A+ दर्जाची प्रामाणिक सेवा दिल्यानंतर पूर्ण वेळ कला साधना करण्याच्या उदात्त हेतूने 2017 मध्ये त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला. आज नरेंद्र त्यांच्या सोरा मीडिया या जाहिरात कंपनीच्या माध्यमातून राज्यातील व देशातील प्रमुख राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती, शासकीय संस्था यांना क्रिएटिव्ह सेवा पुरवतात. कॉफी टेबल बुक हा त्यांचा आवडता विषय. त्यांनी शरद पवार यांचा जीवन प्रवास उलगडणारे आधारवड हे कॉफी टेबल बुक 5 भाषांमध्ये प्रकाशित केले आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर द ट्रान्सफॉर्मर हे कॉफी टेबल बुक 25 भाषांमध्ये प्रकाशित करीत आहेत. कला, संस्कृती आणि निसर्गाच्या संवर्धन व उन्नतीकरिता नरेंद्र यांनी 2010 मध्ये द ग्लोबल आर्ट फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्याने अनेक भरीव उपक्रम हाती घेतले आहेत. 2020च्या कोविड महामारीच्या काळात अनेक चित्रकारांची चित्रे विकत घेऊन चित्रकारांना आर्थिक आधार दिला आहे. याच काळात सिंगापूर येथून मित्र परिवाराच्या मदतीने 3.5 कोटी रुपयांची कोविड प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व औषधे भारतात आणून शासकीय रुग्णालयांना मोफत दिली. या संस्थेच्या अंतर्गत डॉक्टर नरेंद्र बोरले पवार यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ओम द ग्लोबल आर्ट सेंटर मुंबई जगभरातील दृश्य कला व कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ देणे, कलाकार, कलाप्रेमी आणि पर्यावरणवादी यांच्याशी भारतीय बंध जोडणे
या व अशा महत्त्वाच्या उद्दिष्टांवर ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात मरोळ मार्गे आरे वसाहतीमध्ये जाताना मोठमोठ्या वृक्षांनी व्यापलेल्या अत्यंत निसर्गरम्य वातावरणात ओम द ग्लोबल आर्ट सेंटर ही संकल्पना आकार घेत आहे, ज्यात आर्ट गॅलरी, ओपन एअर कंटेम्पररी स्कल्पचर म्युझियम, कला व संस्कृती संग्रहालय, प्लांट नर्सरी या गोष्टी तयार होत आहेत. काही वर्षांच्या कालावधीतच ओम द ग्लोबल आर्ट सेंटर हे आरे वसाहतीच्या, मुंबईच्या, महाराष्ट्राच्या व पर्यायाने भारताच्या वैभवाचा मुकुटमणी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. 2023 मध्ये नरेंद्र यांनी भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर ओमची संकल्पना सविस्तरपणे मांडली. महामहिम राष्ट्रपती मॅडम यांनी ओमच्या संकल्पनेची व कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली व शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले. कलेच्या ध्यासाने झपाटलेल्या चित्रकार डॉक्टर नरेंद्र बोरले पवार यांच्या कार्यास मानाचा मुजरा आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. दृश्य कलेकरिता व कलाकारांकरिता आयुष्य अर्पण करणाऱ्या चित्रकार डॉक्टर नरेंद्र बोरले पवार यांना सन 2024च्या कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. नरेंद्र बोरले पवार माझे मित्र आहेत. अचानक भेट झाली, त्यांनी सांगितलं इतिहास. जेव्हा मला भेटले त्यांनी चिठ्ठी पाठवली, गोष्ट खरी आहे. तर मला सांगायला आनंद आहे, एवढ्या मेहनतीतून आणि मी पाहतोय काही थकलेले नसतात, तरी कंटाळले नसतात, काही काम सांगतात, हो बघ म्हणतात, नाही म्हणत नुसतं हो म्हणत नाही, करून दाखवतात. त्यामुळे नरेंद्र बोरले पवार सारखा एक तरुण मी पाहतोय गेल्या काही वर्षामध्ये खूप मेहनतीतून ते पुढे आले. परंतु त्यांची जी काही वाढ झाली, त्यांचं जे काही ग्रोथ झाली, त्यांचं जे काही दिवसेंदिवस जो उच्चांक ते गाठतायत, म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत ते पोहोचलेले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपर्यंत तरी पोहोचतील ते सांगता येते. म्हणजे एवढ्या जोमाने ते काम करतायत आणि त्यांच्या कलेचा निश्चित सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु ते जे काही बोलले हे माझं कौतुक करण्यापेक्षा त्यांचं जे काही खऱ्या अर्थाने मेरिट आहे ते त्यातलं महत्वाचं आहे. आणि त्यांच्या मेरिट पर्यंत ते राष्ट्रपतीपर्यंत पोहोचले, त्यांचं कौतुक त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतींनी केलेला, राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत हा प्रवास जो आहे तो प्रवास फक्त फोटोनी झालेला नाही. ज्याला म्हणजे एक डायमंड परखण्याची ज्याला सवय आहे ती त्यांना ओळखतात की कशा कार्याचा किंवा कशा गुणांचा हा माणूस आहे की ज्यांनी कंधारच्या कापशीपासून ते इथपर्यंत मदत गाठलेली देशापर्यंत. ते लहान गोष्ट नाही आहे. त्याचा आपल्या गावाचा एखादा तरुण इथपर्यंत पोहोचतो, आम्हाला बरं वाटतं की आपण हा पुढे गेलेला मला प्रवासला. हा आजचा जो सन्मान आहे ना, मला राष्ट्रपतींनी सन्मानित केलेला आहे, 2 मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला पण पाहिलेला आहे. हा आजचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि आयुष्यभर आपली दोन्ही जाणार. धन्यवाद. आयोजकांनी माझ्या नावाची इथे निवड केली. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद.